हेल्थ नाऊचे प्रस्तुतकर्ता वी डॉक। नमस्कार, मी संदीप चव्हाण। सिटी नाऊच्या हेल्थ नाऊ या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आणि अर्थात आज मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय। तसा विषय म्हटल्यास आजार जुनेच आहेत, पण ते कसे बरे होतील या दृष्टीनं याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमची काळजी घेत असतो। आणि आज मी ज्या टॉपिकवर ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय आहे अर्थातच बद्धकोष्ठता, फिशर किंवा भगेंद्र, मूळव्याध, जे आजार माणसाला अक्षरशः त्रासदायक ठरतात आणि नंतर याच्यावर इलाज शोधण्यासाठी आपण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये जात असतो, वेगवेगळ्या डॉक्टरांचं मत घेत असतो। खरं म्हणजे तर आता आपण पाहिलं तर बद्धकोष्ठता हा आजार असो किंवा मूळव्याध असो, मुळात एक तर आपलं वेळी अवेळी जेवण, अन्नपचन न नीट होणं, दुसरी गोष्ट म्हणजे बैठं काम आणि मानसिक ताणतणाव, यामुळे आत्ता जर आपण पाहिलं तर जगात सर्वात जास्त लोकांना या आजाराला सामोरं जावं लागतं। आणि मग अशा वेळी नेमकं काय करायचं, कोणाचा सल्ला घ्यायचा, याच्यावर सर्जरी करायची का नो टू वेस्ट सर्जरी, नेमकं काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मी दोन एक्सपर्ट्सना बोलवलं आहे। पण हे एक्सपर्ट्स नेमके ज्याच्याशी संबंधित आहेत ते म्हणजे हिलिंग हँड्स क्लिनिक। देश आणि विदेशात देखील हिलिंग हँड्स क्लिनिकचे ऑलरेडी त्या ठिकाणी ब्रँचेस आहेत। दुबईमध्ये देखील आहे, देशात देखील जवळपास 20 ब्रँचेस आहेत आणि आपल्या पुण्यात विचार केला तर 5 ब्रँचेस आहेत। शिवाय महाराष्ट्रात जर आपण आता विचार केला तर ठाणे म्हणजे मुंबई या ठिकाणी देखील आहे, नाशिकमध्ये आहे आणि महाराष्ट्राबाहेर पाहिलं तर बेंगळुरू या ठिकाणी देखील आहे। आणि या हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जन्स काम करतात, चांगल्या पद्धतीने इक्विपमेंट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अद्ययावत तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं आणि या सगळ्या रोगांवर समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तमरित्या काम केलं जातं। याच हिलिंग हँड्स क्लिनिकचे पुण्यातले 2 एक्सपर्ट्स माझ्यासोबत आहेत। अर्थात माझ्या उजव्या बाजूला आहेत ते म्हणजे डॉक्टर दीपक कुलकर्णी आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत डॉक्टर चैतन्य शहा। आपल्या दोघांचंही या सिटी नाऊच्या हेल्थ नाऊ या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। आत्ताच आपण बद्धकोष्ठता, फिशर, मूळव्याध, भगेंद्र अर्थात या सगळ्या संदर्भात चर्चा केली, पण नेमकं हे आजार होतात का आणि ते झाले असतील तर त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजेत। अर्थात पहिला जो आजार आहे तो म्हणजे मी मगाशीच सगळ्यात लाऊडली तो शब्द उच्चारला होता, बद्धकोष्ठता। जगातल्या बहुतांश जणांना ही बद्धकोष्ठता असते, हा आजार होतो आणि याच्यावर नेमकं सोल्युशन काय, या आजारापासून कसं आपल्याला मुक्त होता येईल या संदर्भात आता आपल्याला माहिती देणार आहेत अर्थातच माझ्यासोबत डॉक्टर चैतन्य शहा। शाहसाहेब, आपलं सिटी नाऊमध्ये हार्दिक स्वागत। चैतन्य शहा यांनी MS केलेला आहे, ते एक्सपर्ट प्रोक्टोसर्जन देखील आहेत आणि कर्नाटकातील राजीव गांधी हेल्थ सायन्सेसमधून त्यांनी डिग्री घेतलेली आहे। त्यामुळे पहिलाच प्रश्न मला म्हणजे चैतन्यजींना असेल, कारण की माझ्या सगळ्या जे प्रेक्षक आहेत त्यामध्ये देखील ज्यांना बऱ्याच जणांना आजार झालेला आहे त्यांना देखील तुमचं ऐकून चैतन्य येईल की नेमकं काय आहे ही बद्धकोष्ठता, नेमकी काय, व्हॉट इज कॉन्स्टिपेशन, ते पहिल्यांदा समजून सांगा। ॲक्च्युली हा जो आजार आहे बद्धकोष्ठता, त्याच्यामध्ये जे सिव्हिरिटी जे असते त्यानुसार 2 प्रकार असतात। एक म्हणजे फंक्शनल टाईप ऑफ, म्हणजे ज्याला आपण IBS इरिटेबल बॉल म्हणतो, ज्यात इंटेस्टाईनमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते की ज्यात नीट पास होत नाही आणि त्यामध्ये जर समजा लॅक्झेटिव्ह घेतलं तर थोडा फायदा होतो। पण आज मी जो टॉपिक सांगणार आहे तो ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ, म्हणजे ज्यामध्ये अडथळा निर्माण होतो आतमध्ये आणि अडथळा निर्माण झाल्या कारणाने मल आतमध्ये अडकून बसतो। की नॉर्मल जी पोट साफ व्हायची प्रक्रिया आहे तर त्यामध्ये मल हा कोलॉनमधनं येत असतो पुढे आणि खाली आल्यानंतर गुरुद्वाराच्या स्नायूमध्ये ते आल्यानंतर नॉर्मल जे मल आहे तिथे आपल्याला सेन्सेशन येतं टॉयलेटचं आणि मग मल आपण पास करायला गेलो की कंट्रोलचे स्नायू उघडले की मल इझिली पास होतं, ही नॉर्मल प्रक्रिया झाली। पण ज्या वेळेला ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ किंवा जे अडथळा निर्माण करणारा जो बद्धकोष्ठता आहे त्यात जर समजा त्यात होतं काय की जे स्नायू आहे तिथले ते स्नायू वीक होतात आणि जे गुरुद्वार आहे त्यामध्ये पॉकेट तयार होतात किंवा त्यामध्ये असा एक पाऊच तयार होतो, त्याला रेक्टोसील म्हणतात आणि त्यात मल अडकून बसतो आणि त्यामुळे त्याची साईज मोठी होते। मोठी झाल्याच्या कारणाने त्याचं जे सेंटर आहे ते चेंज होऊन जातं, तेव्हा मल वेगळीकडे डायरेक्शन करायला लागतो आणि रुग्ण आहे तर तो त्रस्त होऊन जातो की त्याचा तो जो काही फील आहे पोट साफ व्हायचा तो त्याला मिळत नाही। पण डॉक्टर साहेब, प्रत्येक म्हणजे ज्याला बद्धकोष्ठतेचा आजार आहे ना तो हे नेहमी वाक्य म्हणत असतो की तो त्याला शौचात जातो तेव्हा तो कुंथतो पण त्याला पोट त्याचं साफ होत नाही। हे पोट साफ न होणं याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत?
ॲक्च्युली काय होतं की जे मल येतो तिथे तर तो मल अडकून बसतो आणि आतमध्ये गुंतागुंती होऊन जाते इंटेस्टाईनची, त्याला इंटोसिसेप्शन असं म्हणतात. आणि इंटोसिसेप्शन आणि रेक्टोसील ह्याच्यामुळे मलचं डायरेक्शन चेंज होऊन जातं. जे गुरुद्वार या साईडला आहे ते मलचं डायरेक्शन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज होते. त्यामुळे मल जो आहे तो रुग्ण प्रयत्न करतो पण तो पास होत नाही. मग त्याला क्वचित प्रसंगी तिथे फिंगर्सच्या साहाय्याने त्याला तो डायरेक्ट करावा लागतो आणि कुंथावं लागतं बरंच. ह्याचं कॉम्प्लिकेशन पण कधी कधी काय होतं की पेशंट बराच वेळ बसतो, थकून जातो, पुढच्या कामामध्ये त्याला रस राहत नाही. त्याच्यानंतर त्याला जेवण वगैरेमध्ये थोडंसं रस कमी होऊन जातो. सेकंड थिंग म्हणजे की त्याला अजून प्रेशर देत राहिला की तो जो काही कडक मल आतमध्ये बराच वेळ राहिलेला आहे त्याच्याने त्याला फिशर होऊ शकतो. तो जाताना घासून गेला तर एकदम स्पीडमध्ये गेला, कारण तो कुंथत आहे, तो मल स्पीडमध्ये जाईल तेव्हा फिशर होऊ शकतो. काय काय वेळेला तिथले रक्तवाहिन्या कुशन्स जे आहेत त्यात रक्तवाहिन्या असतात, त्यात पाईल्स निर्माण होण्याची शक्यता असते. हळूहळू ग्रेड वाढत जातात पाईल्सचे. नाहीतर मग त्याला अंगच बाहेर पडू शकतो, त्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात. तर असेही कॉम्प्लिकेशन्स दिसलेले आहेत. म्हणजे कॉन्स्टिपेशन इज अ मदर डिसीज ऑफ ऑर डिसीज. जेवढे येतील पुढचे त्या सगळ्यांना ते घेत येतं. उदाहरणार्थ फिशर म्हणालात, पाईल्स पण येऊ शकतं. पण ही बद्धकोष्ठता जी आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला असेल तर नंतर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या डाएटमध्ये पण चेंज करावा लागतो किंवा तो स्वतःहून करतो की बाबा मी हे खाल्लं तर मला होतं आहे का, किंवा तिखट खाल्ल्यामुळे होतं आहे का, किंवा मला अन्नपचन नीट का होत नाही आहे. अशावेळी नेमकं त्यांनी काय करायला हवे? पोट साफ होण्याचं नेमकं काय? बरेच रुग्ण जे आहेत ना ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांना ते सेल्फ हिलिंग का मागे लागतात आणि ते घरगुती काही उपाय करायला लागतात की मी रात्री गरम पाणी पितोय किंवा मग तूप टाकून दुधात हे करतोय, असं बरेच प्रयत्न करतात ते. पण तरी त्यातनं त्याला सुटका मिळत नाही. तर ॲक्च्युली जर थोडे एक्सरसाइज केले, फायबर डाएट केलं, लवकर झोप घेतली तर ह्यातनं थोडाफार त्यांना आराम मिळू शकतो. नक्कीच. कॉन्स्टिपेशन नेमकं काय आहे हे एक्झॅक्टली आत्ता डॉक्टर चैतन्य शहानी समजून सांगितलं. आता आपण थोडंसं पुढे वळूयात. नेमकी याची कारणं काय आहेत? व्हॉट आर द रिझन्स अबाउट कॉन्स्टिपेशन? जे स्नायू आहेत ॲक्च्युली स्नायू तिथे जे गुरुद्वाराचे आहेत तर मेल आणि फिमेल ही ॲनाटॉमी वेगवेगळी आहे. तर मेल्समध्ये पण रेक्टोसिल्स, कारण का जर समजा जर व्यक्तीने जर त्याचं टोन मेंटेन नाही ठेवलं, एक्सरसाइज नाही केले, त्या जागेचे जे एक्सरसाइज समजा नाहीच आहेत आणि नुसतं बैठं काम आहे तर त्या कारणास्तव जोर देत राहणे टॉयलेटला, टॉयलेट आली आहे पण न जाणे, होल्ड करत राहणे, तर त्या स्नायूंवरती ताण पडत जातो. आणि मग त्याच वेळेला प्रेशर देत राहणे, बराच वेळ कुंथत बसणे, न्यूजपेपर वाचत बसणे आणि त्याच्यामुळे काय होतं की ते स्नायू वीक होतात. तसंच फिमेल्समध्ये कम्प्लिटली वेगळा आहे. त्यामध्ये तर एक्स्ट्रामध्ये ऑर्गन आहे, पिशवी असते, गर्भाशय पिशवी, आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथले मसल्स खूप वीक असतात. आणि बिफोर मॅरेज ऑल्सो हा खूप प्रॉब्लेम असतो फिमेल्समध्ये, आणि मॅरेजनंतर प्रेग्नन्सीनंतर पण हा खूप जास्त होऊन जातो. पण बेबी आणि जे समाज आहे आणि याच्यामुळे काय फिमेल जनरली एक सफरच असतात, ते सायलेंटली सफर करत असतात. नाही म्हणजे असं म्हणता येईल का की स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे? जास्त असतं, कारण का मसल्स हे पुरुषांचे थोडेसे स्ट्रॉंग असले तरी फिमेल्सचे सॉफ्ट असतात. हार्मोनल मंथली चेंजेस चालू असतात. प्लस त्यामध्ये मल्टिपल सध्या इंडियन कल्चरमध्ये बघितलं तर 2-3 नॉर्मल प्रेग्नन्सी नंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती परिणाम होतो. आणि योग्य त्याच्यावरती जे एक्सरसाइज थेरपी पाहिजे बेबी झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर, तर ती त्याच्याकडे लक्ष नसतं, दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळं मग तो प्रॉब्लेम वाढत जातो. आणि बऱ्याच स्त्रिया असं सांगतात की मला पहिल्या प्रेग्नन्सीपासूनच हा प्रॉब्लेम होता, पण मी तेव्हा थोडंफार मला गायनेकॉलॉजिस्टने मेडिसिन दिलं आणि मी बरे झाले. ओके. एका सर्वसामान्य माणसाने त्याला बद्धकोष्ठता आहे का, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, हे ओळखण्यासाठी काय लक्षणं असतात ॲक्च्युली, जेणेकरून तो हे ओळखू शकेल आणि मग डॉक्टरकडे जाऊ शकेल की मला बद्धकोष्ठता झाली असं वाटतंय? जनरली कसं असतं की हे जे काही घरगुती उपाय रुग्ण करत असतो किंवा जो पेशंट किंवा जो एखादा व्यक्ती करत आहे त्याला अजून रुग्ण म्हणता येत नाही, पण तो व्यक्ती करत आहे की घरगुती उपाय करणे, त्यातनं फायदा होत नाही, काही रेचक लॅक्झेटिव्ह औषध घेणे, फायबर काहीतरी खातो तो, फायबर घेणे, तर त्याच्यानी काही फायदा होत नाही. त्याच्यानंतर मग काय होतं की रुग्ण आहेत ते डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करतात, सगळे नॉर्मल येतात, पण रुग्णाला मेन काय की पोट साफ व्हायला बराच वेळ लागतो, कुंथावं लागतं, मल कडक असतो, तो वारंवार पास करण्यासाठी जावं लागतं, फिंगरच्या साहाय्याने तो काढायला लागतो, डिजिटली तो रुग्ण त्याला काढतो पण त्याला ते नॉर्मल वाटतं. त्याच्यानंतर काही ना काहीतरी सिम्पटम्स तयार व्हायला लागतात की त्याला पेन व्हायला लागतं, कारण का फिशर झालेला आहे किंवा अंग बाहेर यायला लागतं, पाईल्स झालेले आहेत, प्रोलॅप्स व्हायला लागतं. तर अशी काही लक्षणं वाढत चाललेली असतात आणि वेळ लागणे टॉयलेटला, बराच वेळ, 1-1 तास बसणे, पाऊण तास बसणे, हा सगळ्यात मेन हे आहे.
लक्षणं आहेत की ज्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. अच्छा, आणखी एक महत्त्वाचा बद्धकोष्ठ त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता आपण कारणं बघितली, लक्षणं देखील बघितली आणि आता डायग्नोसिसची वेळ आलेली आहे आणि मग नंतर उपचार येतील. पण हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये नेमकी या संदर्भामध्ये काय ट्रीटमेंट आहे किंवा बद्धकोष्ठतेवर काय उपचार त्या ठिकाणी केले जातात जेणेकरून पेशंटला रिलीफ मिळू शकतो? आता हे जे काही पेशंट्स आहेत हे आपल्याकडे जेव्हा पहिल्यांदा दाखवायला येतात त्याला आपण जेव्हा चेक केल्यानंतर आपण त्यांचं MRI डेफोग्राफीच्या साहाय्याने त्यांचं आपण अचूक निदान करतो. त्यासाठी आपण MRI सेंटरमध्ये पाठवतो. आता तर आपल्याकडं सोनोग्राफी गायडेड इको डेफोग्राफी नावाची सिस्टम आहे. तर त्या साहाय्याने आपण त्यांचं निदान करतो. जर फर्स्ट अवस्था असेल, पहिली अवस्था असेल समजा, तर त्याच्यामध्ये आपण जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये औषधाच्या सहाय्याने आपण त्यांना बरं करतो. आमच्याकडे काही पेटेंटेड मेडिसिन्स आहेत की ते आपण त्यांना अवलंबतो आणि त्यांना कॉन्स्ट्रॅक पावडर आहे, ॲनोवॅक H टॅबलेट आहे, किवी बायोटिक अशी काही मेडिसिन्स आहेत की ज्यांना ते दिल्यानंतर काही प्रमाणात पेशंट्स त्यांना फायदा होतो. तर एकंदरीतच आत्ता आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय या संदर्भामध्ये त्याची कारणं, त्याची लक्षणं, नेमकं काय होतं हे पण जाणून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये पेशंट गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं उपचार केले जातात हे देखील आत्ता त्यांनी समजून सांगितलं. एक आणखी महत्त्वाचा एक प्रश्न फक्त बद्धकोष्ठतेचा अगदी जाता शेवटचा प्रश्न या संदर्भामध्ये की बद्धकोष्ठतेवर जे काय आत्ता तुम्ही उपचार सांगितलेत किंवा हिलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून जिथे ती काही ट्रीटमेंट मिळते त्याला इथे कुठेतरी सर्जरी वगैरे असा काही प्रकार करावा लागतो का पेशंट्सला? का ह्या टोकापर्यंत जाऊ शकतं की त्याला सर्जरी पण करावी लागते? ज्या वेळेला रुग्णांचं आपण निदान करतो तर त्यावेळेला जे फर्स्ट ग्रेडमध्ये समजा असेल, प्राथमिक अवस्थेत असेल, त्याला आपण मेडिसिनच्या सहाय्याने बरं करतो. समजा ते जर सेकंड स्टेजमध्ये असेल किंवा ते लास्ट स्टेजमध्ये गेलेलं असेल मग हे कसं ओळखतात तुम्ही फर्स्ट ग्रेड, सेकंड स्टेज काय म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसांना काय सांगता? इथं आपण दिसत आहे स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की जर जे मल येणारा जो काही मार्ग आहे तो जर खूपच ब्लॉक होत असेल आणि खूप साईडला जात असेल आणि बूट शेड डिफॉर्मिटी तयार होत असेल, आतून मल लॉक होत आहे, इंटोसेप्शन होत आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्याच्यात असं आहे की मल जाताना अक्षरशः अडथळा निर्माण करतो आहे. तर सेकंड स्टेज आणि जर लास्ट स्टेज असेल तर त्या केसमध्ये तिथला जो आतला गुंतागुंती तयार झालेला जो काही कोलॉन आहे जे 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 असं फील झालेलं आहे की जी जागा मोठी झालेली आहे, लूज झालेली आहे, तर ती एंडोस्कोपिकली डे केअर ट्रीटमेंट म्हणजे सकाळी रुग्ण येतात, दुपारी त्यांना थोडीशी त्याच ठिकाणी भूल असते, रुग्ण जागा असतो, भूल दिल्यानंतर एंडोस्कोपिकली ते जे काही पॉकेट्स आहेत ते आपण तिथनं रिमूव्ह करतो आणि त्याला करेक्ट करतो, सिलेंड्रिकल करतो की मध आला की सरळ तो निघून जावा. अशा पद्धतीचं हे अर्ध्या तासाचं ऑपरेशन आहे, शस्त्रक्रिया आहे. तिथं बाहेर कुठलाही टाका नसतो, हे सगळं आतल्यात होऊन जातं. तेव्हा काही वेदना नसतात. इव्हनिंगला रुग्ण जेवायला लागतो, त्याच्यानंतर फिरायला लागतो, इव्हनिंगला तो फिरतो, सकाळी तो डिस्चार्ज होतो. एक 2-3 दिवसानंतर तो आपल्या रुटीन जॉबला लागू शकतो, एक्सरसाइज करू शकतो. अच्छा, म्हणजे नंतर बद्धकोष्ठतेचा त्रासच त्याला होत नाही. पण आता मग हे सगळं झाल्यानंतर त्याला काही डाएट एक विशेष तुम्ही काही सांगितलं असतं? इनिशियली आम्ही त्यांना डाएट सांगतो की जनरली जे चांगलं फूड आहे, जे घरचं तयार केलेलं जे फूड आहे तर ते खाल्लेलं बेटर असतं. त्याबरोबर थोडेसे ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स आहेत, सॅलेड्स आहेत, कर्ड्स आहे, थोडंसं काऊ घी आहे, हे आम्ही त्यांना ॲडवाईज करतो. थोडे फ्रूट्स आहेत, हे जास्त ॲडवाईज करतो. एक रुटीन प्रश्न म्हणजे आता एक कॉमनली आता सगळीकडे झालं आहे म्हणजे शौचात जाणारी व्यक्ती असेल एक तर न्यूजपेपर वाचणं, दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल. त्यामुळे पण आता जास्तीत जास्त हे प्रकार वाढायला लागलेले आहेत. म्हणजे तो जेव्हा शौचात जातो तेव्हा बसतो तो त्या मोबाईलमध्ये तेवढा गुंतलेला असतो की तो त्याकडे मूळ ज्या कामाकडे आला त्याकडे लक्षच देत नाही आणि अर्थात तो आजार वाढत जातो. तर यापासून आणि व्यसन या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पेशंट्सला काय सांगाल? जनरली आम्ही सांगू की टॉयलेटला गेल्यानंतर जोर बिलकुल देऊ नये. ते गुरुद्वाराचे जे कुंतण्याची जी काही सवय आहे तर ती अवॉइड करावी. पोट आतमधून प्रेस केलं की ऑटोमॅटिक मल जेवढा येईल त्यातनं बाहेर यावं, जेवढा लवकर येईल तेवढं. आणि थोडे एक्सरसाइज केले किंवा काही डाएट घेतलं की पुन्हा तुम्हाला जेव्हा प्रेशर येईल तेव्हा तुम्ही जावं. वारंवार तिथेच बसून वेळ घालवणं मोबाईल किंवा रीडिंगमध्ये दॅट इज नॉट रिकमेंडेड. आताच आपण बद्धकोष्ठता, त्याची कारणं, लक्षणं, निदान आणि उपचार या सगळ्याच गोष्टी ऐकल्या. अर्थात हिलिंग्स हँड्स क्लिनिकमध्ये याच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात, पेशंट कसा तात्काळ लगेच बरा होतो, दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळतो आणि आपल्या रुटीनसाठी तो तयार होऊ शकतो. डॉक्टर साहेब, आणखी एक महत्त्वाचा आजार आहे, अर्थात याच फॅमिलीतला आहे असं म्हणता येईल. जसं तुम्ही एक मगाशी वाक्य म्हणालात की बद्धकोष्ठता कदाचित भविष्यात तो मूळव्याधाकडे पण ती वळू शकते. तर हे मूळव्याध काय?
पाईल्स काय हे पहिल्यांदा आम्हाला समजून सांगा, आणि बऱ्याच जणांना या आजाराने देखील ग्रासलेला आहे. मूळव्याध हा ॲक्च्युली गुरुद्वाराच्या ठिकाणी जे नसा असतात ते कुशन असतं की जिथून मल डायरेक्ट पास होतो, तिथे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात. तर त्या रक्तवाहिन्या ज्या वेळेला मल हा एक कडक पदार्थ आहे, तो पास नाही झाला समजा किंवा प्रेशर यूज करत असेल, तर त्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साचत राहतं आणि मग ते गरम रक्त जे आहे ते त्या रक्तवाहिनीला लूज करत राहतं आणि ते काळांतराने ते रक्तवाहिनी अशी फुगत जाते आणि मग त्याचे ग्रेडनुसार ते रक्तवाहिन्या फुगतात. असे 3 रक्तवाहिन्या असतात त्या ठिकाणी आणि ते पूर्ण सर्कल ते साधारणपणे ते रक्तवाहिन्यांच्या 3 रक्तवाहिन्या म्हणजे कुठल्या कुठल्या ब्लड वेन्स कुठल्या आहेत? तिथल्या वेन्स असतात, त्या हिमोरॉइडल वेन्स म्हणतात त्याला. तर जे ॲनस आहे आणि जे रेक्टमच्या खालच्या बाजूला आणि ॲनसचं जे गुरुद्वाराच्या ठिकाणी हे वेन्स असतात की जे रक्त रिटर्न हृदयाकडे घेऊन जातात. तर ते रक्त रिटर्न न जाता तिथं जर समजा मल अडकून राहिला आहे बराच वेळ आणि जो व्यक्ती नाहीच गेला टॉयलेटला, तर ते रक्त तिथं साचायला लागतं आणि मग हाय प्रेशर झोन निर्माण होतं की हार्टकडनं तर आर्टरीकडनं येत आहे, पण रक्तवाहिनीला थोडंसं अडथळा निर्माण आहे कारण का मल गेलेलं नाही आहे तिथे, तेव्हा तिथं रक्त साठायला लागतं. मग हाय प्रेशर झोन जे आहे तर ते त्यामुळं रक्तवाहिनीचं जे लायनिंग आहे ते लूज व्हायला लागतं आणि मग काळांतराने ग्रेड 1 असेल तर ते रिव्हर्सिबल असतं. याच्यातही ग्रेड आहेत? त्यात पण ग्रेड आहेत. तर मग त्या ग्रेडनुसार वेगवेगळे लक्षणं असतात. तर ग्रेड 1 असेल तर थोडंसं बद्धकोष्ठता असतं इनिशियली, पण मग रुग्ण काय करतो की थोडंसं म्हणजे मूळव्याधाची ग्रेड 1 बद्धकोष्ठता आहे? हां, ग्रेड 1. आणि मग त्याच्यानंतर जास्त कुंठत गेल्या कारणाने रक्तवाहिनी अजून फुगायला लागते ग्रेड 2. मग त्यात अडथळा पूर्णपणे निर्माण होतो. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की पूर्णपणे असा अडथळा निर्माण होऊन जातो आतमध्येच आणि मग ते पुश केल्यानंतर ते बाहेर येतं. तर ते बलून टाईप जे काही रक्तवाहिनी ती बाहेर यायला लागते, म्हणजे ग्रेड 3 झालं. पण मग ते ढकलल्यानंतर आत जातं म्हणजे ग्रेड 3 आणि मग ते अजून जर फुगलं आणि ते बाहेरच येऊन थांबलं आणि पुश केलं तरी आत जात नाही म्हणजे ग्रेड 4. मग त्या केसेसमध्ये काय होतं की जे रक्तवाहिनी आहे त्याला जर समजा मल घासून गेली तर मग तिथं ब्लिडिंग झालं किंवा मग समजा तिथं त्वचेच्या आतमध्येच ब्लिडिंग झालं, त्याचं गाठ तयार होते कडक आणि जी खूप अत्यंत पेनफुल असते, त्याने सूज निर्माण होते आतमध्ये. टॉयलेट पास करायला भीती वाटायला लागते रुग्णांना आणि मग क्वचित प्रसंगी ब्लिडिंग होणे, त्यातनं सूज येणे, अंग बाहेर येणे, ते ढकलायला लागणे आतमध्ये, बराच वेळ टॉयलेटला वेळ देणे तिथं की ते केल्याशिवाय मग पुढे जाता येत नाही, नाही तर मग ते जे काही बाहेर आलेलं आहे ते स्ट्रँग्युलेट होईल, म्हणजे त्याला गळफास बसेल, या टाईपमध्ये अशा गोष्टी रुग्ण सहन करत असतो. म्हणजे ग्रेड 4 म्हणजे सर्जरी पर्यंत पोहोचते? हां, ग्रेडनुसार जे आहे हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तर सगळ्यात पहिले आम्ही त्याला व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी म्हणजे गुरुद्वाराची जी जागा आहे ती आपण रुग्णाला दाखवतो आणि स्वतः पण बघतो ॲज अ डॉक्टर. ओके, कारण की ही जागा रुग्णाला बिलकुल दिसत नसती आणि दिसत नसल्या कारणाने रुग्ण आहे की तो फक्त विचार करत असतो की मला हे आहे, मला ते आहे, पण एक्झॅक्टली काय आहे त्याला माहीत नसतं. जसं चेहऱ्यावरती फोड आला तर आपण आरशात बघून डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊ शकतो, पण त्या जागेत काय आहे त्याला बिलकुल माहीत नसतं. तर ते आपण पहिले रिव्हील करतो व्हिडिओ प्रोक्टोस्कोपीमध्ये आणि रुग्णाला दाखवतो की एक्झॅक्टली काय आहे आतमध्ये आपल्याला जे ग्रेड्स आहेत ते इमिडिएटली दिसतात आणि ते आपण त्यात ते रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ग्रेड 1 असेल, ग्रेड 2 असेल, त्यांना आपण औषधाच्या सहाय्याने MCDPA म्हणून एक ट्रीटमेंट आहे आमचं की त्यामध्ये M म्हणजे मेडिसिन्स असतात, C म्हणजे कॉन्स्टॅक्ट जसं मी मगाशी सांगितलं पेटेंटेड मेडिसिन्स आहेत, D म्हणजे आम्ही डायटिशियन असतात आमच्याकडे तज्ज्ञ, त्यांची पण टीम असते, P म्हणजे फिजिओथेरपी असतात त्यांची पण टीम असते फिजिओथेरपीची, आणि A म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांची पण एक टीम असते. अच्छा, म्हणजे MCDPA ही एक प्रणाली आम्ही यूज करतो की ज्यात आम्ही हिलिंग हँड्स क्लिनिकमध्येच यूज केली जाते. आम्ही होलिस्टिक म्हणजे सगळेच जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्या सहाय्याने आपण त्यांना डाएट म्हणे, एक्सरसाइज आहे, हे सगळ्या गोष्टींचा आम्ही यूज करतो. आणि ग्रेड 1 ग्रेड 2 जर कॉम्प्लिकेशन नसेल ग्रेड 2चं म्हणजे ब्लिडिंग नसेल, काही गुठळी झाली नसेल, तर जर ग्रेड 2 असेल इनिशियल कॉम्प्लिकेशन नसलेलं तर ते आपण औषधाच्या सहाय्याने बरं करतो. समजा कॉम्प्लिकेटेड आहे ग्रेड 2 म्हणजे त्यात काही ब्लिडिंग झालं आहे किंवा काही गुठळी तयार झालेली आहे, रक्त बाहेर आलं आहे त्यात त्वचेच्या, आणि ग्रेड 3 असेल, ग्रेड 4 असेल, तर अशा केसेसमध्ये विथ द हेल्प ऑफ लेझर आपण ही शस्त्रक्रिया करतो. त्यात विना जखम करता आपण लेझरच्या सहाय्याने एक 15-20 मिनिटाची प्रक्रिया असते, भूल दिलेली असते. लेझरच्या सहाय्याने ती जी रक्तवाहिनी आहे त्यात लेझर टाकून त्याला आपण श्रिंक करून टाकतो.
ओके, श्रिंक केल्यामुळं तो जो काही अडथळा आहे टॉयलेटसाठी निर्माण होत नाही. तिथं जे काही स्ट्रक्चर्स आहेत एरोडर्मचे, म्हणजे जे स्ट्रक्चर आहेत त्यांना आपण डॅमेज जास्त होऊ देत नाही. कंट्रोलचे स्नायू आहेत म्हणा, ते लवचिक त्वचा आहे जी फ्लेक्झिबल आहे ती सगळी व्यवस्थित राहते आणि जो मेन रक्तवाहिनी ती फक्त ट्रीट केली जाते. अच्छा, म्हणजे मुळात म्हणजे मूळव्याधमध्ये सुद्धा 4 ग्रेड तुम्ही आत्ता सांगितल्यात आणि अर्थात जर ते एकदमच क्रिटिकल असेल किंवा आता खूपच आहे तर मग तुम्हाला सर्जरी म्हणजे लेझर सर्जरीने तुम्ही ते करता. आता ते सगळे प्रोक्टो सर्जरीचे पार्ट झाले. पण मूळव्याध झाल्यानंतर ना व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर डॉक्टरकडे जात असते. एरवी मग ते बाकीचे काहीतरी होमिओपॅथिक करा किंवा ॲलोपॅथीचं पण काही ट्रीटमेंट करतात किंवा काही जण अक्षरशः आयुर्वेदिक पण विचार करतात, काही नॅचरोपॅथी, म्हणजे प्रत्येक ह्याचा विचार करून जाते आणि मग शेवटी कळतं अरे यार आता सर्जरीशिवाय पर्याय नाही आहे. असा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला त्याला एक मेंटली स्टेबल करायचं असतं. अशाही तुम्ही काही त्याच्यासाठी वेगळं काही करता का? ॲक्च्युली असे बरेच रुग्ण आहेत की जे पहिले ट्रीटमेंट केलेले असतात, ऑपरेशन केलेलं असतं, तरी त्याच्यात त्यांना फेल्युअर आलेलं असतं. कारण की 3 रक्तवाहिन्या सांगितल्या. आता जसं आम्ही ट्रीटमेंट जेव्हा करतो आम्ही तिन्ही पण एकदाच सॉल्व करतो. पण पूर्वीच्या काळामध्ये जे शस्त्रक्रिया करायचे किंवा धागा यूज करायचे, क्षारसूत्र वगैरे, तेव्हा एका वेळेला जो बाहेर येईल तेवढाच ट्रीट करायचे. बाकीचे 2 आतमध्ये जे आहेत त्यांना तसं सोडलं असायचं. तेव्हा ते वारंवार यायचे. तर त्यांचा मेन मुळात प्रश्नच हेच असतो की मागच्या वेळेला आम्ही केलं, परत आला, आता तुम्ही करणार, परत येणार काय? तर त्यांना हे आम्हाला काउन्सिल करायचं की ही कम्प्लिटली डिफरंट आम्ही करणार आहे. पूर्वीसारखं जखम वगैरे न करता हे कम्प्लिटली विदाऊट जखम करता आपण लेझर ट्रीटमेंटनी त्यांना सॉल्व्ह करणार आहे. बिन टाका सर्जरी असं म्हणतात. राईट. अच्छा, पण पेनफुल आहे? नाही, पेनलेस असतं. सेकंड थिंग, आणि माइल्ड डिस्कम्फर्ट असतो, तो एक 2-3 हफ्त्यासाठी असतो, तर नंतर निघून जातो. त्याच्यानंतर पहिले रुग्ण आले की आम्ही हायड्रोकोलॉन थेरपी म्हणून आमच्याकडे एक मशीन आहे, तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये ज्यांना पाहिजे की मी बरा होणार आहे की नाही, ओके, की त्यांना आपण जे मल आहे आतमध्ये तो मल आपण साफ करण्यासाठी, म्हणजे सगळ्यात जो टॉक्सिक पार्ट आपल्या बॉडीमधला आहे तर तो कोलॉन आहे. तो कोलॉनमध्ये टॉयलेट अडकून बसते, ओके, आणि तो कधी पास होईल हे शरीराला पण माहीत नसते. रुग्ण कधी जाईल, त्याला कधी सेन्सेशन येईल, पण त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स, कॉन्स्टिपेशन, मग ते साफ करण्यासाठी, हां, कोलॉन म्हणजे इंटेस्टाईन, ते साफ करण्यासाठी आपल्याकडे हायड्रोकोलॉन थेरपीचे युनिट्स आहेत. तर त्याच्यामध्ये 40 मिनिटाची ही प्रक्रिया असते. जेवण केल्यानंतर 2 तासानंतर आपण हे करतो. ते 40 मिनिटासाठी उठता तिथल्या तिथं पोट पूर्णपणे कोलॉन लहान बाळासारखं साफ होऊन जातं, ओके, आणि त्याच्यानंतर रुग्णाला वेगवेगळ्या एक अनुभव येतात की एकदम त्याला यंग फील व्हायला लागतं, पचनक्रिया चांगली व्हायला लागते, त्याच्यानंतर फ्रेश फील व्हायला लागतं आणि खूप प्रमाणात कॉन्स्टिपेशन पण इम्प्रूव्ह होतं. हे जे काही पाईल्स किंवा समजा काही फिशर असेल तर ते बरं होतं आहे का याच्यावर पण आपण एक त्यावर वॉच ठेवू शकतो आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो की शस्त्रक्रियेच्या अगोदर. समजा जर इम्प्रूव्ह होत नसेल तर मग जसं तुम्ही म्हणले की रुग्णाला नाही करायचं आहे सर्जरी, मग आपण ह्या पद्धतीचा यूज करतो आणि त्यातनं समजा ओके वाटलं तर वी कॅन कंटिन्यू, पण समजा नाही तर वी कॅन गो फॉर लेझर ट्रीटमेंट. ओके, आता मला फक्त एक शेवटचा प्रश्न मूळव्याधा संदर्भात विचारायचा आहे की आता जर त्याला शस्त्रक्रिया करायची आहे, लेझर ट्रीटमेंट करायची आहे, तर त्याला किती दिवस करावे लागते आणि किती दिवसातनं तो रिलीज होतो आणि पुढे त्याला ह्याचा त्रास होतो का नाही, काय सांगता येईल? जेव्हा समजा प्लॅनिंग झालं की आज करायचं आहे आपल्याला, तर रुग्ण सकाळी नाश्ता करतो आमच्याकडे, 7पर्यंत 8पर्यंत खाऊन घेतो, 10 वाजता येतो तो, त्यानंतर 8 नंतर त्याने काही खाल्लेलं नसतं. आल्यानंतर आपण हायड्रोकोलॉन थेरपी आहे किंवा एनिमाज आहे त्याने आपण पोट साफ करून घेतो. भूलतज्ञ येऊन त्या जागेला बधीर करतात. 15 ते 20 मिनिटाचा लेझर उपचार फक्त लागतात. रुग्ण हा जागाच असतो, फक्त खाली जागा बधीर असते. त्याच्यानंतर तो जो काही बधीरपणा आहे तो 2 तासात कमी होऊन जातो. रुग्ण त्यानंतर पाणी प्यायला सुरू करतो 4 वाजल्यापासून. त्यानंतर जेवण वगैरे करून फिरून संध्याकाळी हा घरी जाऊ शकतो. ग्रेड 4 असली तरी पण किंवा नेक्स्ट डे सकाळी घरी जाऊ शकतो इन केस काही असेल, काही फॅकल्टीज असतील तर. आणि त्याच्यानंतर एक 2-3 दिवसांनी तो आपल्या कामाला लागू शकतो. सगळं रुटीन एक्सरसाइज करायला लागू शकतो, सगळं जेवू शकतो. असं काही नाही की फक्त लिक्विड डाएटवर राहायचं, तो सगळं व्यवस्थित घट्ट डाळ आहे, सुकी भाजी आहे, तो सगळं खाऊ शकतो. इव्हन नॉनव्हेज खाऊ शकतो. अच्छा, एकंदरीतच आत्ता आपण डॉक्टर चैतन्य शहा यांच्याकडून बद्धकोष्ठता आणि नंतर मूळव्याध यांची लक्षणं, कारणं, निदान आणि उपचार या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. अर्थात याची सगळी डिटेल्स तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर हिलिंग हँड्स क्लिनिकच्या वेबसाईटवर पण तुम्ही ती पाहू शकता, त्यांचे ॲड्रेसेस तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपचारासाठी जाऊ शकता. अर्थात
यानंतर मी आणखी 2 आजारांची माहिती तुम्हाला देणार आहे. अर्थात यासाठी माझ्यासोबत आणखी एक एक्सपर्ट डॉक्टर्स जोडले जाणार आहेत. ते नेमके कोण आहेत आणि त्यांनी नेमकी कशा विषयात एक्सपर्ट ते आहेत आणि ते कोणत्या आजारांची माहिती देणार आहेत हे मी अगदी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. हेल्थ नाऊचे प्रस्तुतकर्ता वी-डॉक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात आपण मगाचपासून पाहतोय हेल्थ नाऊचा विशेष प्रोग्राम आणि यामध्ये आपण ऐकतोय बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगेंद्र, फिशर आणि या आजारांची माहिती घेता घेता आपण डॉक्टर चैतन्य शाह यांच्याकडून बद्धकोष्ठता नेमकी काय, मूळव्याध नेमका कसा होतो, त्याच्यावर उपचार काय हे देखील ऐकून घेतलं. आणि आता आपण आणखी उरलेल्या आजारांकडे वळणार होतो, पण या आजारांची माहिती देण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत अर्थात डॉक्टर दीपक कुलकर्णी. कुलकर्णी साहेब, आपलं हेल्थ नाऊमध्ये हार्दिक स्वागत. डॉक्टर दीपक कुलकर्णी हे MBBS आहेत, शिवाय DNB म्हणजे डिप्लोमेट इन नॅचरल बोर्ड म्हणजे अर्थात जनरल सर्जरीमध्ये, आणि ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रोक्टोसर्जन तर आहेतच, पण GI एंडोस्कोपिस्ट सुद्धा आहेत. आणि त्यांच्याकडून आत्ता आपण या विविध आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मगाशीच आम्हाला चैतन्य शहा या डॉक्टरांनी मुळात पाईल्स किंवा बद्धकोष्ठता या संदर्भात माहिती दिली, पण हा जो फिशर आहे हा पाईल्समुळे होतो का, म्हणजे काय काय सांगता येईल नेमकं, का पाईल्स आणि फिशरमध्ये काय फरक आहे का, काय सांगता येईल कुलकर्णी साहेब? नमस्कार, थँक्यू संदीप इंट्रोडक्शन बद्दल. हा एक नेहमी क्वेश्चन सगळ्यांच्या डोक्यात असतो, पाईल्स आणि फिशरमध्ये डिफरन्स काय. कोणालाही तिथे दुखलं तर त्यांना वाटतं की पाईल्स झालेलं आहे, असं नाहीये. फिशर एक असा प्रॉब्लेम आहे, खूप सामान्य, सगळ्यांना असं होऊ शकतो, म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो, लहान मुलांना पण होऊ शकतो, स्त्रीला होऊ शकतो, पुरुषांना होऊ शकतो. याच्यामध्ये जीव गेल्यासारखं पेन होतो पेशंटला. बेसिकली ते एवढं भितात मोशन करायला की 2-2 दिवस ते जात पण नाही, कारण फिशरमध्ये भयंकर पेन असतो आणि पाईल्समध्ये पेन होत नाही. पाईल्समध्ये नुसतं पेशंटला असं कळत पण नाही आणि असं रक्त गळत असतो. ते उठल्यानंतर ते बघतात कमोडमध्ये सगळे लाल झालेले आहे. सो पाईल्स इज पेनलेस अँड फिशर इज पेनफुल. फिशरमध्ये बेसिकली कसं आहे, नॉर्मली आपला जे संडास करायचं जागा आहे ते नॉर्मली 3 सेंटीमीटर राहायला पाहिजे. तिथे जर चिरा पडला किंवा असं बेग पडला तर ऑटोमॅटिकली तिथलं सराउंडिंग मसल सगळे टाईट होतात आणि टाईट झाले की जागा असं बारीक होऊन जातो. ते नॉर्मली जर लगेच प्रिकॉशन घेतलं तर 4-5 दिवसात पेशंट बरं होतो. जे दुर्लक्ष करतात, अंगावर काढतात, त्याला लागून असं एक स्किन ग्रो होतो तिकडे, त्याला मी म्हणतो कोम आलेला मला, ते दॅट इज कॉल्ड स्किन टॅग किंवा सेंटिनल टॅग. दॅट मीन्स हा आता वारंवार होते तुम्हाला, आणि एक क्रोनिक फिशर, जुना फिशर झालेला, म्हणजे जागा परमनंटली बारीक झालेला असतो पेशंटला. दिस इज म्हणजे एवढंच डिफरन्स आहे की फिशरमध्ये भयंकर पेन होतो आणि पाईल्समध्ये थोडंसं इचिंग किंवा खाज येऊ शकतो, जास्त पेन अजिबात होतो. पाईल्स इज पेनलेस बट फिशर इज पेनफुल. पण आता हा पेनफुल फिशर जो आहे तो मग फारच त्रासदायक होतो आणि मग नंतर अक्षरशः म्हणजे तो सर्जरीकडे जाईल की काही इथपर्यंत परिस्थिती, त्यातही ग्रेड असतात. अर्थात तुम्ही मगाशी कोंब हा शब्द वापरलात, तर सर्वसामान्य माणसं याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो अगदी क्रॉनिक होतो आणि मग शेवटी त्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. पण जेव्हा हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये असे पेशंट्स येतात जे अगदी फारच त्रासलेले आहेत आणि त्यांना फिशर झाला की पाईल्स हेच कळत नाहीये, अशावेळी तुम्ही ते नेमकं कसं ओळखता, त्याला कसं ते समाधान मिळवून देता की बाबा तुला फिशर आहे, पाईल्स नाहीये, सो आपण याच्यावर ट्रीटमेंट सुरू करू शकतो, नेमकं काय घडतं अशा वेळी? बरोबर. पेशंट्स जेव्हा आम्हाला हिस्ट्री देतात, जेव्हा त्यांचं प्रॉब्लेम सांगतात, तिथेच आम्हाला कळते की पेशंटला पाईल्स आहे की फिशर आहे. जेव्हा पेशंट बोलतो की मला भयंकर पेन होते सर, आणि तपासताना पण पेशंट असं खूप असं स्केअर्ड असतात, म्हणतात सर प्लीज बोट घालू नका, बघू नका, दॅट मीन्स फिशर आहे, पेनफुल आहे. पाईल्सचं पेशंटला ते आरामात कोऑपरेट करतात आणि एक्झामिनेशन पण सोपं जाते त्याच्यामध्ये. हिस्ट्री टेकिंग पासून आम्ही ओळखू शकतो की पेशंटला फिशर आहे का पाईल्स आहे. अच्छा, असे पेशंट्स आल्यानंतर मग त्यात काही ग्रेड्स आहेत का? फिशरमध्ये 2 ग्रेड्स आहेत. ग्रेड्स म्हणता येत नाही, एक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. एक्यूट म्हणजे पेशंटला अचानक मळ एकदम कडक झालेला आहे, कुठे प्रवास केला किंवा खूप ट्रॅव्हलिंग केलं किंवा खूप नॉनव्हेज खाल्लं आणि जर मोशन एकदम हार्ड गेली तर तिथे फाटू शकतो. दॅट इज कॉल्ड एक्यूट फिशर. ते कोणाला येऊ शकतं, लहान बाळाला पण होऊ शकतो. तिथे लगेच पेशंट जर गरम पाणीत बसलं, थोडंसं ऑइंटमेंट लावलं, प्रिकॉशन घेतलं तर बरं होऊ शकतो. जर असं वारंवार पेशंट त्याचं लाईफस्टाईलच असं आहे तर ते रोज तिथे घासून जर मळ बाहेर पडली तर मग काय होणार, ती जागा परमनंटली बारीक होऊन जाणार. त्याला मी म्हणतो सिव्हिअर एनल स्पॅझम. त्याला मग लगेच काही महिन्यांनी असं कोंब बाहेर येतो आणि इट बिकम्स अ क्रॉनिक फिशर.
सो ॲक्यूट आणि क्रॉनिक 2 टाईप्स आहेत. अच्छा, मग याच्यात जेव्हा डायग्नोसिस होतं की ह्याला ॲक्यूट आहे किंवा क्रॉनिक आहे, तर ॲक्यूटवर म्हणजे सर्जरीपर्यंत ते काही जात नाही, पण क्रॉनिकमध्ये ते जातं. तर अशा वेळी तो ट्रीट करायचा असेल अशा पेशंटला, तर नेमके कोणते उपचार हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपलब्ध? ॲक्यूट फिशरमध्ये जसं डॉक्टर चैतन्यांनी पण सांगितलं, एक शॉर्ट फॉर्म आहे MCDPA म्हणतो, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. M म्हणजे मेडिकेशन देतो, औषध, पेन किलर्स असतात त्याच्यामध्ये. C म्हणजे आपला एक इनोव्हेटिव्ह हिलिंग हँड्स हर्ब्सनी तयार केलेला एक कॉन्स्टॅक्ट पावडर आहे, आमचंच प्रॉडक्ट आहे. एक 6 प्रकारचे हर्ब्स मिक्स करून ते एक लॅक्झेटिव्ह पावडर आहे, म्हणजे लॅक्झेटिव्ह द्यायचा. थर्ड आहे D, डाएट, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, डायटिशियन्स आहे. आणि आम्ही पण ॲज अ डॉक्टर पेशंटला सांगतो फायबर जास्त घ्या. जसं आम्ही 3C सांगतो, म्हणजे काऊज घी, गायचं तूप, सिट्रस फ्रुट्स, मोसंबी, संत्रा, आणि तिसरा आहे कर्ड्स, दही. ठीक आहे, 3C's भरपूर प्रमाणात घ्या. आणि 3P's अवॉइड करा, म्हणजे प्रोसेस्ड फूड, पॅक फूड आणि प्रिझर्वेटिव्ह फूड, म्हणजे बाहेरचं ते तिन्ही अवॉइड करा. आणि फायबर जास्त घ्या. हे प्रिकॉशन घेतलं की पेशंट बरोबर होतो. सो MCDP म्हणजे फिजिओथेरपी का एक्सरसाइजेस सांगतो. लास्टली काही आयुर्वेदिक ऑइल्स आहेत, जी आपल्याकडे आयुर्वेदिक टीम आहे, आयुर्वेदिक सर्जन्स आहेत आमच्याकडे, ते काही बस्ती टाईप जे मिक्स करून जत्ते आधी ऑइल्स वगैरे देतात, त्याच्यानी स्पॅझम बऱ्यापैकी रिलीफ होतो. ज्यांना आम्हाला वाटतं की पेशंटला सर्जरी लागणार आहे, ते ऑइल थेरपीनी बरं झालेलं आहे आमच्याकडे. सो सगळ्यांना सर्जरी लागते असं नाही आहे, विदाउट सर्जरी पण आम्ही पेशंटला बरं करू शकतो, पण पेशंटचं फक्त मोटिवेशन पाहिजे. पण अशा वेळी समजा फिशरमध्ये सर्जरी करावी लागली तर मग काय, किती दिवस त्याला ऍडमिट व्हावं लागतं, काय पुढे काय प्रोसेस? फिशरमध्ये आम्ही बेसिकली एक लेझर स्पिंक्टॉटमी म्हणून करतो, म्हणजे जे संडास जागा बारीक झालेला आहे त्याला असं नॉर्मल 3 सेंटीमीटर करून देतो. त्याच वेळेला जर आतमध्ये ग्रेड 2 पाईल्स असेल तर ते पण बरं करतो. हार्डली 15 मिनिटाचं प्रोसिजर आहे. जागेवर गुल देऊन लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतो आम्ही, म्हणून आपले पेशंट 4-5 तासात घरी जातात. युजली 2 दिवस फक्त सुट्टी घ्यावं लागते. तिसऱ्या दिवसापासून ते नॉर्मल आपलं कारचं रुटीन का बाईक किंवा कार नॉर्मल चालून जाऊ शकतात. फिशर इज म्हणजे एकदम बेसिक सर्जरी आहे. आणखी एक शब्द आहे जो बऱ्याच जणांना, म्हणजे मराठीमध्ये त्याला भगेंद्र आपण म्हणतो, म्हणजे फिस्टुला असं आपण त्याला म्हणतो. हे काय आहे, म्हणजे फिस्टुला काय, तो रिलेट आहे का मूळव्याधाशी, फिशरशी, का बद्धकोष्ठ त्याशी रिलेट आहे, काय? ऍक्च्युली तसं बघितलं तर क्रॉनिक फिशर, जे अंगावर पेशंटला इचिंग होत असतो, पेन, फिशर झालं तरी जर ट्रीटमेंट नाही घेतलं तर फिशरला लागून बेंड तयार होऊ शकतो पेशंटला. बेंड किंवा पस, ॲब्सेस फुटून फिस्टुला होऊ शकतो. सो फिशरने फिस्टुला होऊ शकतो. ओके, आणि फिशर बद्धकोष्ठताने होऊ शकतो. बरं, हे सगळे रिलेटेड आहेत, सगळे रिलेटेड आहेत सगळे. अच्छा, मग याच्यामध्ये पण तशीच ट्रीटमेंट आहे का, कसं काय? फिस्टुला म्हणजे बघा बेसिकली जे आहे एक शॉर्टकट तयार झालेला असतो. म्हणजे विचार करा की मोशन नॉर्मली गुदद्वारामधनं बाहेर पडते, त्याच्या बाजूला एक असं फोड आलेला असतो. बरेच लोकांना वाटतं पिंपल आहे, पिंपल म्हणून ट्रीटमेंट घेत असतात, पण त्याच्यामधलं सारखं असं पस बाहेर येत असतो, कारण त्याचा एक शॉर्टकट तयार झालेला आहे. कारण गुदद्वारमध्ये काही ग्रंथी असतात, त्याला म्हणतात एनल ग्लँड्स. त्याच्यामध्ये इन्फेक्शन चालू झालं की ते आपोआप एक रस्ता तयार करणार. ठीक आहे, ते साईडला पण येऊ शकतो. काही खूप कॉम्प्लेक्स असतात, भगेंद्र वरपर्यंत गेलेलं असतात. सो सिम्पल फिस्टुला, कॉम्प्लेक्स फिस्टुला, 2 प्रकारचे. लकी आहे तर लगेच संडाच्या बाजूलाच फोड येणार आणि ते ऑपरेशनला पण सोपं पडतं. सो असं जे शॉर्टकट तयार झालेलं असतं त्याला भगेंद्र किंवा फिस्टुला म्हणतात. म्हणजे सिम्पटम आहे, पेशंटला सारखं त्यांच्या अंडरगार्मेंट्स ओलं होत राहणार, पस येत राहणार, त्यांना दुखणार नाही. फिस्टुलामध्ये कधी पेशंटला दुखत नाही, फक्त ते ओलसर वाटणार तिथे, आणि त्याच्यानी फंगल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. अच्छा, म्हणजे मुळातच बद्धकोष्ठतेमुळे फिशर, फिशरमुळे फिस्टुला, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी रिलेटेड आहेत. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये या सगळ्याच रोगांवर उपचार केले जातात. अशी एखादी केस आहे का की ज्याला जर पाहिलं तर हे जवळपास 4 पैकी 3 डिसीज आहेत, 4 पैकी 2 डिसीजेस आहेत, किंवा तो पुढच्या एखाद्या कुठल्या तरी डिसीजकडे वळू शकतो, असं काही आधी तुम्हाला काही निदान होतं का की अरे बाबा तुला भविष्यात कदाचित हे होऊ शकतं, तर तुला या मार्गावर पण उपचार करावे लागतील, काय सांगता येईल या संदर्भात? अशी एखादी काही रेअर केस येते का? रेअर केस आता मी परवाच एक पेशंट बघितला, त्याला ग्रेड 3 चे पाईल्स आहे, भयंकर ब्लिडिंग आहे पेशंटला, आणि अचानक उठताना तो सांगितलं सर मला म्हणजे कॉन्स्टिपेशन तर आहेच, कुंतू हे बघा इथे काहीतरी झालं. बघितलं तर बेंबीत हर्निया पण होता. तर काही सर्जन्स दोन्ही सेपरेटली सर्जरी करतात, पण आम्ही कारण एकच भूलमध्ये दोन्ही ऑपरेशन होऊ शकतो, कारण हर्नियाला पण आम्ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी करतो, तर मी दोन्ही टुगेदर म्हणजे एकत्र आम्ही करू शकतो, म्हणून त्यांना ऑप्शन दिलेला आहे. आत्ताच डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी या सगळ्याच आजारांसोबत आणखी एक आजाराचं नाव घेतलं, ज्याचं नाव आहे हर्निया. तर म्हणता हर्निया नेमका काय आहे
या संदर्भाने, अर्थात ते त्याच्यावर स्पेशल आहेत आणि एक्सपर्ट आहेत हर्नियासंदर्भात, GI एंडोस्कोपिस्ट म्हणून देखील ते काम करतात. पण मला कुलकर्णी साहेब एकच विचारायचं आहे तुम्हाला की जसे आत्ता हे सगळे आजार तुम्ही आत्ता सांगितलेत, बद्धकोष्ठतेवर किंवा आणखी मूळव्याधावर आपल्याला डॉक्टर चैतन्य यांनी माहिती दिली, नंतर तुम्ही फिशर फिस्टुला या संदर्भात उत्तमरित्या त्यातले मूळ नेमकं काय आहे समजून पण सांगितलं आम्हाला. पण आता हर्निया नेमकं काय आहे? कारण की हर्निया देखील आपण म्हणतो ना, म्हणजे इंटेस्टाईनशी रिलेटेड जरी असला तरी बऱ्याच ठिकाणी, आत्ताच तुम्ही सांगितलं बेंबीला हर्निया आहे, आणखी वेगवेगळ्या प्रकार कुठे ना कुठेतरी हर्नियाचे आढळतात. आणि आजकाल जर आता आपण पाहिलं तर बरेच हर्नियाचे पेशंट्स बघायला मिळतात. म्हणजे अगदी अलीकडे जर ऐकलं तर काय रे कुठे होतास इतके दिवस, तर सहज तो म्हणतो नाही नुकतंच हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे हे काय आहे आणि हे कशामुळे होऊ शकतं? पहिल्यांदा मला हर्निया म्हणजे काय हे समजून सांगा. हे बघा, बद्धकोष्ठताने जसं सांगितलं, पेशंट गुंतून जर मोशन पास करत असेल, कुठलंही एक शरीरात जर इंट्रा अब्डॉमिनल प्रेशर म्हणजे पोटातलं प्रेशर जर वाढला तर मग काही आपले वीक पॉईंट्स असतात बॉडीमध्ये. जसं बेंबीत एक वीक पॉईंट आहे, कारण जन्म घेताना तिथे एक अंबलिकल कॉर्ड असतो, तिथे आपले ॲज इट इज थोडे थिन्ड आउट असतात मसल्स. तिथे जर प्रेशर वाढला तर मग तिथे हर्निया होऊ शकतो. दुसरं कॉमनेस्ट एरिया आहे जांघ्यात, तिथे इन्ग्वायनल हर्निया म्हणतो मी. हे दोन गोष्टी कॉमन आहेत. आणि तिसरं आजकाल खूप जास्त कॉमन आहे, सपोज पेशंटला अपेंडिक्स ऑपरेशन झालेलं आहे किंवा कुठले चिरफाडचं ऑपरेशन झालेलं आहे, लॅप्रोटॉमी म्हणा किंवा सिझरिन सेक्शन, तिथनं पण एक आता हर्निया बाहेर येऊ शकतो. त्याला म्हणतात इन्सिशनल हर्निया. अच्छा, म्हणजे 3 प्रकारचे हर्निया आहेत. सर्वात जास्त हर्नियाचा असलेला आजार कोणता आहे याच्यातला? सर्वात जास्त जे आहे मेल्समध्ये, पुरुषांमध्ये इन्ग्वायनल हर्निया आहे. ठीक आहे. फिमेल्समध्ये खूप कमी आहे. जांघेतला हर्निया मेल्समध्ये कॉमन आहे. ठीक आहे. कारण जेव्हा मेलचं बर्थ होतं, जन्म घेतात, त्यांचे जे टेस्टिस आहे ते ऍक्च्युली पोटात असतात. जेव्हा 9व्या महिन्यात बेबी होऊन बाहेर येते त्यावेळेला ते बाहेर पडतात स्क्रॉटम मध्ये, पिशवीत खाली येतात. त्यावेळेला त्याचं जे पिशवी असतो ते आपोआप बंद झालं तर मग ते 99% होऊन जातो. काही लोकांमध्ये ते पेटेंट राहतं, म्हणजे ओपन राहतो. देन त्याच्यामध्ये इनडायरेक्ट हर्निया होऊ शकतो. सो हर्निया लहान बाळाला पण होऊ शकतो, ते नंतर डिटेक्ट पण होऊ शकतो. सो मेल्समध्ये इन्ग्वायनल हर्निया कॉमन आहे, खालच्या जांघेतला हर्निया. आणि बायकांमध्ये बेंबीतला हर्निया कॉमन आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये जेवढं स्ट्रेच होतो खूप कॉमनली आम्ही बघितलेलं आहे, बेंबीत हर्निया होतो डिलिव्हरीच्या. आत्ताच तुम्ही सांगितलं की हर्निया हा थोडासा बद्धकोष्ठतेशी, म्हणजे तुम्ही जेवढं प्रेशर द्याल त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आहे. पण या हर्नियावर उपचार करताना देखील काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत का? आणि हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये जर असे पेशंट्स आले तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शोधता की अरे हा असा हर्निया आहे आणि मग आता आपल्याला जे उपचार करण्यात आले? 3 प्रकारचे सर्जरीज आहेत, जे पारंपरिक ट्रेडिशनल ऑपरेशन आहे, जे म्हणजे मोठं कट घेऊन करतात. जे अलीकडे ते खूप कमी झालेलं, आम्ही ते करत नाही. आणि दुसरे 2 प्रकारचे रिपेअर आम्ही हिलिंग हँड्स मध्ये करतो. एक आहे जे आम्ही 10-15 वर्षापासून करतो, 3D हर्निया रिपेअर. 3D मेश. आमचं जाळी जे आहे ते 3 डायमेन्शनल शेप आहे. त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली इन्ग्वायनल म्हणजे जे जांघेतला हर्निया तिथे वापरलं जातं आणि बेंबीत पण वापरतो मी. त्याच्यात बेसिकली कट जे आहे पारंपरिक ऑपरेशनचं जर 10 सेंटीमीटर असेल तर याला 3 सेंटीमीटर इन्सिशन मध्ये आम्ही करू शकतो. छोटंसं कट घेऊन हे जे आहे 3D मेश, जे जिथे कमकुवतपणा आहे, ते विकनेस आहे, म्हणजे सगळे हर्निया स्क्रीनवर जे पाहतो तुम्ही, त्याच्यामधनं जे विकनेस आहे तिथे त्याच्यामधनं असं पिशवी बाहेर येतं. तिथे असं स्पेस तयार करून तिथे आम्ही 3D हर्निया सोडून देतो. त्याला एकदा आत गेलं की ते आपोआप ओपन होतं. तिथे त्याला स्टिचेस घ्यावं लागत नाही, म्हणून ह्याला म्हणतात स्टिच फ्री रिपेअर. जे पारंपरिक ऑपरेशन आहे ते जाळी बसवायला बरेच 15 स्टिचेस घ्यावं लागतात आणि स्टिचेस नंतर दुखतात. हे आपलं जे 3D मेश आहे ते लॅप्रोस्कोपिक आणि ओपन हर्नियाचं दोन्ही ऍडव्हान्टेजेस मिळून जातात पेशंटला. कारण आतमध्ये ते जाऊन ओपन होत आहे आणि वर ते आपलं असं फुल सारखं असतं, ते आपलं जे डिफेक्ट आहे ते प्लग होऊन बसतं मध्ये. सो लॅप्रोस्कोपिक आणि ओपन दोन्हीचा फायदा मिळतो आणि छोटंसं कटमध्ये होऊन जातं पेशंटला. हे डे केअर प्रोसिजर आहे. पेशंट सकाळी येतात, दुपारी जर ऑपरेशन झालं तरी रात्री घरी जाऊ शकतात आणि 2 दिवस रेस्ट खूप झालं पेशंटला, 3ऱ्या दिवशी कामाला जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे याचा अर्थ एक 2 दिवसानंतर तो रुटीन त्याचं काम करू शकतो. फक्त 3 महिने जड उचलायचं नाही, पण 10-12 किलो तो 4-5व्या दिवशीपासून उचलू शकतो. एकंदरीत आत्ताच आपण फिशर फिस्टुला आणि हर्निया या संदर्भात डॉक्टरांकडून माहिती घेतली आणि त्यांनी कसे कुठे कोणाशी कुठले आजार रिलेट आहेत हे पण सांगितलं. फक्त एक मला त्यांच्याकडे एक उत्सुकता म्हणून एक प्रश्न विचारायचा, अगदी क्युरियोसिटी म्हणून, हे सगळे आजार होऊच नयेत यासाठी काय करायला हवं? आणि हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये याच्यावर जे जसे ट्रीटमेंट केले जातात, ती ट्रीटमेंट जी या ठिकाणी एकाच वेळी तुम्ही अंडर वन रूफ तुम्ही ही सगळी ट्रीटमेंट देताय, तर
ही ट्रीटमेंट लोकांना जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा कळतायत किंवा तेव्हा ती ट्रीटमेंट त्यांना प्राप्त होते. पण हे होऊ नयेत, त्यांना हे आजार होऊ नयेत. हे आजार का होत आहेत, याचं प्रमाण का वाढतंय, या संदर्भात एक एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगू शकता? एक तर जर पाईल्स, फिशर, फिस्टुला तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर जसं मी सांगितलं 3 C's आणि 3 P, कर्ड्स, काउज घी आणि सिट्रस फ्रुट्स म्हणजे फळ, म्हणजे हिरवा भाज्या वगैरे भरपूर खाव. हा लाईफस्टाईल चांगला ठेवा, स्ट्रेस फ्री ठेवा, झोप व्यवस्थित करा, पाणी जास्त घ्या. तुमच्या वेट हिशोबाने तुम्ही 2.5 किंवा 3 लिटर पाणी घ्या, तूप जास्त घ्या. हे जर घेतलं, कॉन्स्टिपेशन नाहीये, बद्धकोष्ठता नाहीये, तर कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. ठीक आहे. आणि जास्त वेळ बसून मोबाईल बघत म्हणजे काही पेशंट सांगतात 1-1 तास बसतात. ते काय होतं, बसले की कमोडवर आपोआप तिथे कंजेशन होणार. ते जे नॉर्मल कुशन्स, देवानी दिलेले नॉर्मल कुशन्स आहेत पाईल्स, ते प्रेशरनी ते वाढत ते पाईल्स मध्ये शेप घेतात. सो डोंट सिट फॉर लॉंग टाइम. आणि हर्नियासाठी फक्त म्हणजे जे जिम एन्थुसियास्ट हेवी वेट्स करतात तर प्रिकॉशन घेऊन करा. जिम मध्ये पण होऊ शकतो, जास्त होतं. प्रेग्नन्सी मध्ये पण बायका थोडंसं एक्सरसाइज करून टोन चांगला ठेवलं तर मग त्याच्याने कमी होऊ शकतो. ओबेसिटी, लठ्ठपणा चांगला नाही आहे, त्याच्या व्यवस्थित आपला बॉडी मेंटेन केलं तर, म्हणजे हे सगळं अवॉइड केलं तर निश्चितपणे आपण ह्या सगळ्या आजारांपासून दूर होऊ शकतो. धन्यवाद. आणि कुलकर्णी साहेब, तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना ही माहिती दिलीत. नेमका हर्निया काय आहे, हर्निया कशामुळे होतो, आणि अर्थातच फिशर, फिस्टुला हे जर टाळायचे असतील तर माणसाची एक त्याला जी आखून दिलेली आहे नियमित वेळापत्रक, त्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, जड जास्त उचललं नाही पाहिजे, बैठं काम कमी असायला पाहिजे, मोबाईल्स जे हल्ली जास्त बघितले जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणं, डाएट, या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली. अर्थातच या संदर्भात आता त्यांनी जे आपल्याला उत्तर दिली त्या उत्तरांवर कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष द्या, आणि हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये या सगळ्याच आजारांवर कशा पद्धतीने उपचार केले जातात याची माहिती देखील आता तुम्हाला त्यांच्याकडनं मिळाली आहे. आत्ताच आपण बद्धकोष्ठता, फिशर, मूळव्याध, भगेंद्र या संदर्भामध्ये या दोन्ही डॉक्टरांकडून अतिशय उत्तमरित्या माहिती मिळाली आणि ती ऐकून घेतली. आणि आता ते फक्त महत्त्वाचं म्हणजे हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये तुम्ही जाल तर याच्यावरचे उपचार तुम्हाला मिळतील. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्जन्स आणि अद्ययावत यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. धन्यवाद डॉक्टर दीपक कुलकर्णी साहेब आणि धन्यवाद डॉक्टर चैतन्य शहा. तुम्ही दोघांनीही अगदी साध्या आणि सोप्या भाषात हे जे अत्यंत म्हणतो ना आपण जुनाट आजार आहेत की गेली म्हणजे कित्येक वर्षांपासून मनुष्याला हे आजार सतावत आहेत, त्या आजारासंदर्भात तुम्ही व्यवस्थित माहिती दिलीत. कुलकर्णी साहेब, एक फक्त एक छोटासा प्रश्न जाता तुम्हाला मला करायचा आहे की सर्वसामान्य माणसाला किंवा ज्याला हे आजार जडलेले आहेत त्या माणसाला जर आता उपचारासाठी हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला हवं, कोणत्या पद्धतीनं ते मार्ग किंवा ती वाट शोधायला हवी? खूप सोपं आहे. तुम्ही आमच्या जे वेबसाईट आहे हिलिंग हँड्स क्लिनिक, तुम्ही जर वेबसाईटवर गेलं की तुम्हाला हेल्पलाईन म्हणून दिसेल. हेल्पलाईनवर तुमचं जवळच्या सेंटरचा नंबर तुम्हाला डिस्प्ले होईल, त्याला तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घ्या. माझ्या वेबसाईटवर तुम्हाला सगळे मिळून जाईल. नाही तर मग गुगलवर आमचं, जर तुम्हाला सरांचं पिंपरीला आहे तर इफ यू जस्ट पुट हिलिंग हँड्स इन पिंपरी तुम्हाला नंबर येऊन जाईल. ओके, धन्यवाद कुलकर्णी साहेब आणि धन्यवाद शहासाहेब, आपण दोघे स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय चांगल्या रीतीने माहिती दिली. तर मुळात हा होता आजचा सिटी नावचा हेल्थ नाव मधला विशेष कार्यक्रम. बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर आणि भगेंद्र याविषयी. अर्थात मी पुढच्या वेळी पुन्हा एकदा असेच एक्सपर्ट्सना या ठिकाणी आणणार आहे आणि आणखी विविध आजारांविषयी त्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि नेमके कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि तुम्ही आजारांपासून कसे बरे होऊ शकता याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पाहत रहा सिटी नाव, अर्थात हेल्थ नाव. हेल्थ नावचे प्रस्तुत करता वी डॉक.